नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की अर्णव हा ईश्वरीला कामावरून काढून टाकतो। तेव्हा ईश्वरीला खूप राग येतो आणि ती रागाने तिथून घरी जायला निघते। दरवाजामध्ये असताना ईश्वरीचा पाय घसरतो आणि ती पडते। तेव्हा अर्णव तिला सावरण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा ईश्वरी म्हणते की मला तुमच्या मदतीची काहीच गरज नाही आहे, असं बोलून ती अर्णवला अडवते। त्यानंतर आपण पाहतो की अर्णव ईश्वरीला म्हणतो की आपण आता कधीच भेटणार नाही का। त्यानंतर ईश्वरी म्हणते का भेटायचंय, भेटण्यासाठी काही कारण, असं ती त्याला शांततेत म्हणते। ईश्वरी म्हणते की आपण आता भेटणार नाही आहोत। त्यानंतर अर्णवकडे काहीच उत्तर नसतं, तो शांतपणे उभा राहतो। त्यानंतर आपण पाहतो की ईश्वरी घरी जाते व ईश्वरीची आई ईश्वरीला विचारते की ईश्वरी तू घरी का आली आहे। ईश्वरीच्या घरी राकेश आलेला असतो आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते की मी नोकरी सोडली आहे। राकेशला मनोमनी खूपच आनंद होतो। तो मनातल्या मनात म्हणतो की हिने नोकरी सोडली, आता आपल्या लपवाछपवीचा कार्यक्रम संपला। ईश्वरीला घरी आलेलं पाहून तिच्या आईला खूपच मोठा धक्का बसतो। ती लगेच अर्णवला फोन लावते, तुझ्याकडे वेळ आहे का, असेल तर लगेच ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे। हे ऐकताच अर्णव विचारात पडतो, यांना माझ्याशी काय बोलायचं असेल। तर मंडळी, येणाऱ्या भागात अर्णव हा ईश्वरीच्या घरी जाणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि ईश्वरी पुन्हा अर्णवकडे कामावर येईल का हे पाहणं देखील रंजक असणार आहे। तर मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।